श्री स्वामी समर्थ दत्तश्री किचनमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत चॉकलेट जेली केक। इथे मी साहित्य आणि त्याचे प्रमाण तुम्हाला दिलेलं आहे। इथे मी प्रीमिक्सने स्पॉन्ज बनवणार आहे। तिथे मी साधारण 1 कप प्रीमिक्स चॉकलेट प्रीमिक्स घेतलाय आणि अर्धा कप पाणी त्यामध्ये टाकायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला। इथे मिक्स करून झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। तर त्यामध्ये आपल्याला 1 टेबलस्पून तेल टाकलं आहे, ते पण छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता मी हा गॅसवरच बेक करणार आहे। ते मिक्स करून झालेलं आहे। तिथे मी केकचा टिन घेतला आहे, त्याला बेकिंग पेपर लावलेला आहे। जर तुमच्याकडे बेकिंग पेपर नसेल तर प्रथम बटर लावून मैद्याने तुम्ही डस्ट करू शकता, पण बेकिंग पेपरने इझिली स्पॉन्ज निघतो। तर त्या टिनमध्ये मी बॅटर वतत आहे। बॅटर वतून आपल्याला छान स्प्रेड करून घ्यायचं आहे। मग बेक करताना डोम शेप येत नाही। छान स्प्रेड करून घेतला ना तर वरती डोम शेप येत नाही आणि थोडा टॅप करायचा आहे। तिथे टॅप करून झाला आहे। गॅसवर मी नेहमीप्रमाणे तवा ठेवून त्यावर हा टिन ठेवून वरती टोप ठेवणार आहे। साधारण 15 ते 20 मिनिटं मीडियम फ्लेमवर तुम्हाला ठेवायचं आहे। मीडियम गॅसवर ठेवायचं आहे, साधारण 15 ते 20 मिनिटं। 15 ते 20 मिनिटांनी तुम्ही पाहू शकता सुरी घालून तुमचा केक बेक झाला आहे की नाही। तिथे केक बेक झाला आहे। मधोमध तुम्हाला सुरी घालायची याप्रमाणे। इथे केक बेक झालेला आहे, तो पूर्ण थंड करून घ्यायचा आहे आपल्याला। तिथे मी पॅन घेतला आहे, नॉनस्टिक पॅन घ्यायचा आहे। त्यामध्ये 1 कप दूध प्लस अर्धा कप अजून दूध घ्यायचं आहे। मी थोडंसं दूध त्यामध्येच ठेवलेलं आहे। त्यामध्ये आपल्याला 1 टेबलस्पून कोको पावडर टाकायची आहे आणि छान मिक्स करून घ्यायची आहे त्या थोड्याशा दुधामध्ये। तिथे मी मिक्स करून घेत आहे कोको पावडर। आता त्यामध्ये टाकायचं आहे दुधामध्ये। दूध कच्चंच घेतलेलं आहे, साधं दूध आहे आणि थंड दूध घ्या। तिथे मी 2 ते 3 टेबलस्पून साखर घ्यायची आपल्याला। कोणती साखर घेऊ शकता, पिठी साखर किंवा अशी साखर देखील घेऊ शकता, ती त्यामध्ये टाकायची आहे। इथे मी एकदम बारीक चॉप करून मिल्क चॉकलेट घेतलेला आहे, कंपाऊंड घेतलेलं आहे, मिल्क कंपाऊंड। जर तुमच्याकडे मिल्क कंपाऊंड नसेल तर डेअरी मिल्कचे 40 रुपीजचे चॉकलेट येतात ना, ते तुम्ही 2 घेऊ शकता। आणि मी अगर अगर पावडर टाकले हे 1 टेबलस्पून प्लस 1/4 टीस्पून। तर ते छान मिक्स करून घ्यायचं आहे। अगर पावडर नसेल तर तुम्ही जेलेटिन यूज करू शकता। इथे मी नटेला टाकणार आहे यामध्ये। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही नुटेला टाकू शकता, 2-3 टेबलस्पून कितीही टाकू शकता। छान असे चॉकलेटी फ्लेवर येतो। आणि सांगितल्याप्रमाणे जर तुमच्याकडे डार्क कंपाऊंड नसेल तर 40 रुपीजचे डेअरी मिल्क येतात ना, ते तुम्ही 2 घेऊ शकता आणि ते बारीक चॉप करून ह्यामध्ये तुम्ही टाकू शकता। आता हे मिक्स करून गॅसवर ठेवायचं आहे। गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे आणि छान ढवळत राहायचं आहे।
ते इथे वाफ यायला लागली आहे. थोडी उकळी आल्यानंतर गॅस आपल्याला लगेच बंद करायचा आहे. इथे उकळी आली आहे. मी गॅस बंद करून घेत आहे. आणि हे ज्या भांड्यामध्ये तुम्हाला सेट करायचं असेल त्या भांड्या स्वच्छ पुसून घ्या आणि थोडंसं थंड करायचं आहे. पूर्ण थंड करायचं नाही. जर पूर्ण तुम्ही थंड केलात तर ते सेट होऊन जाईल. एकदम 1 ते 2 मिनटं 1 मिनटच थंड करून घ्यायचं आहे. इथे मी गॅस बंद करून तुम्ही टेक्स्चर बघू शकता. असं पाहिजे. 1 स्पून घ्या. अशी जर टेक्स्चर आलं तर तुमचं हे पुडिंग छान झालेलं आहे. तर तुम्ही गॅस बंद करून टाका आणि एकच मिनटं तुम्हाला ते थंड करून घ्यायचं आहे. इथे मी केकच्या स्पॉन्जवरच ठेवणार आहे. तर तुम्ही असंच देखील तुम्ही खाऊ शकता. असंच एका वाटीमध्ये किंवा एका छान कटोरीमध्ये तुम्ही ते सेट करू शकता. तर मी या टीनमध्येच हा सेट करणार आहे. तर इथे माझं पूर्ण सेट होत आला आहे. केक स्पॉन्जवर मी थोडंसं पाणी टाकलं आहे. हे सेट हो झालं आहे माझं. तुम्ही 1 मिनिट थंड करून लगेच टीनमध्ये टाका. खूप छान चॉकलेटी फ्लेवर येतो. आणि आत्ता तर चॉकलेट डे आणि टेडी डे सेलिब्रेट होणार आहे. तर नक्की ही रेसिपी तुम्ही करून पहा. लहान मुलांना तर खूपच आवडेल. तिथे थोडा वेळ मीठ टाकून सेट करायला ठेवणार आहे. 10 ते 15 मिनटं. फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा असंच बाहेर ठेवा. पूर्ण ते सेट होऊन जातं. तिथे 15 मिनटं झाल्यानंतर हे आपलं सेट झालं आहे. हे मला जरा थंड झालं त्याच्यामुळे असं आलं. नाही तर छान पूर्ण प्लेन टेक्स्चर येतं. 1 मिनिट थंड करून तुम्हाला टीनमध्ये टाकायचं आहे. तुम्हाला जर केक स्पॉन्जवर करायचं असेल तर केक स्पॉन्जवर करा किंवा तुम्ही नुसतंच असं टीनमध्ये टाकलं तरी खूप छान लागतं. तुम्ही पाहू शकता टेक्स्चर चॉकलेट आणि खाली केक आहे. मी तुम्हाला पीस कट करून दाखवते. पाहू शकता किती छान चॉकलेटी आहे. नक्की रेसिपी ट्राय करा. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.